ओके सर, आपण महाराष्ट्रभर फिरत आहात, कशी परिस्थिती आहे आणि बर्थ सर्टिफिकेट मध्ये आपण बरंच काही गोंधळ बाहेर काढलेला आहे महाराष्ट्रातला. आजचा लातूर दौरा काय होता सर? लातूर दौरा काय पुन्हा कुणाला भेटी झाली? महाराष्ट्रात 2024 मध्ये 2,24,000 लोकांनी त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही आता अर्ज केले होते. 99% लोकांचं वय 25 ते 65 होते. 97% मुस्लिम होते. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर लातूरमध्ये आणखीन हळूहळू नवीन नवीन माहिती लातूर तहसीलदारने लातूर शहरातील 1743 लोकांना विलंबित जन्म नोंदीचे आदेश दिले, पण त्यापैकी लातूर महापालिकेकडे फक्त 13 अर्जदार आले, 4 गायब आहेत. या 13 लोकांना दिलेले जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश झाले आहेत, पण आजपर्यंत महापालिकेकडे फक्त 300 ओरिजिनल प्रमाणपत्र आले. बाकी ते 1000 पैकी 300 लोक सापडतच नाही आहे. तर हा घोटाळा आणखीन गंभीर होत चाललेला आहे. लातूर शहरात मोठ्या प्रमाणात अपात्र घुसखोरांनी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. या सगळ्यांवर पोलीस कारवाई होणार. तुमच्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई होणार का? दोन पोलीस स्टेशन मधून येताना तुम्ही संतापलेले दिसले. स्वाभाविक आहे, कारण की लातूर पोलीस तो तपास अधिकारी आहे. त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून मी एसपीला सांगितलंय त्या ऑफिसरकडून तपास काढून घ्या. त्यांनी रायटिंग मध्ये आधार कार्ड ऑथॉरिटीला पत्र पाठवलं की 476 आता लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं की त्यांच्याकडे काही पुरावाच नाही, फक्त आधार कार्ड. आणि हे पत्र तो आधार कार्ड ऑथॉरिटीला लिहितो, पण त्या 476 चौकशी लातूर पोलिसांनी केलीच नाही. ते आरोपी आहे, कारण की त्यांच्याकडे एकही. आणि एसपीनी मला सांगितलं की ते व्यक्तिगत या प्रकरणात लक्ष घालणार. मला विश्वास आहे की महिन्याभरात मोठ्या प्रमाणात हे जे घुसखोर अपात्र लोकांना वर कारवाई सुरू होणार. लातूर तहसीलदारांवरती कारवाई होणार का? लातूर तहसीलदार पेक्षाही लातूरचे जिल्हाधिकारी यांनी या कामात व्यवस्थित लक्ष दिलं नाही आहे, कारवाई होऊ देत नाही आहे. जे अपात्र घुसखोरांनी बोगस कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र दिले आहे, तहसीलदारनी सुनावणी केली, त्यातनं एकही सुनावणीची नोटीस लातूर महापालिकेला दिलीच नव्हती. हे सगळं लातूर जिल्हाधिकाऱ्यांना माहीत आहे आणि ते कव्हरअप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून त्याची चौकशी करावी अशी मागणी मी आज एका पत्राद्वारा मुख्य सचिवांकडे केली आहे. ज्याच्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्यांचे बी आपण जे आहे तर जन्मदाखले रद्द करत आहात, त्या संदर्भात आपलं काय म्हणणं? ज्याच्याकडे पुरावे असून बी त्यांचे बी जन्मदाखले आपण रद्द करायला लाव. ज्याच्याकडे नाही पुरावे त्याचे जन्मदाखले रद्द करा ना. सरसकट का रद्द करतायत? मुस्लिम समाज प्रश्न विचारलं ना, 4 वेळा प्रश्न विचारल्याने थोडा फरक नहीं है. क्या बोलने का है? 1 मिनट देतो. ऐसा कोई भी होगा तो अपील कर सकता है, लेकिन जो व्यक्ति बोलता है कि मेरी उम्र 66 साल है, 40 साल है, तो करता था क्या? और कोई भी ऐसे फुल प्रूफ एप्लीकेशन जिसकी है उसका प्रमाण पत्र रद्द नहीं हुआ है. सरसकट तहसील कार्यालय रद्द कर रहा है ना कि नहीं है ना. एक मिनट सर, आप बोल रहे हैं कि महाराष्ट्र में बांग्लादेशी आए वाले हमारा